आपल्याकडे वळूया सुपर स्ट्रायकर विरुद्ध ग्लॅडिएटर। पहिल्या शतक घेऊन मनीषाजी लेफ्ट आर्म पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर जबरदस्त क्षेत्ररक्षण अपील केलं आणि पहिल्या चेंडू रन आउट। मुंबईमध्ये जे क्रिकेट खेळलं जातं महिलांसाठी, विशेषतः वुमन्स क्रिकेट टर्फ, त्यातील दिग्गज खेळाडू आहेत हे पण या ठिकाणी पाहत आहोत। दोन्ही टीममध्ये नक्कीच त्यांचा उल्लेख देखील मी करेनच। मात्र तुर्तास्तरी मनीषा यांना मिळालेले पहिलं यश संघाला ते म्हणजे सुपर स्ट्रायकर्स। चकून गेलेला चेंडू यष्टीरक्षक, त्याचप्रमाणे या ठिकाणी बॅटरला देखील एक्स्ट्रा जर खेळाडू असेल तर मी विनंती करेन टीम ग्लॅडिएटर्स आपले एक राखीव खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा। दिस इज द काइंडली रिक्वेस्ट टू द एक्स्ट्रा प्लेयर ऑफ ग्लैडिएटर्स टीम, प्लीज सेंड इन द कमेंट्री बॉक्स इमीडिएटली बिकॉज बॉलर नेम में मिला है मनीषा के। बैटर तैयार, अगली गेंद सीधी गेंद थी, इस गेंद को खेला है पॉइंट पर, लेकिन ये 4 रन, ये चौका। मी आठवण करून देतो, आपला महिलांचा जो आंतरराष्ट्रीय संघ देखील आहे महिलांचा, त्यांनी देखील अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी सध्याच केलेली आहे। म्हणजेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ, त्याच्या समोर टेस्ट मॅच म्हणजे आतापर्यंत आपण 2020 वन डे पाहिलेला आहे, त्यांच्या पण प्रथमच टेस्ट आणि तो पण बलाढ्य संघ ऑस्ट्रेलियासारखा, त्यांना 4 मुंड्या चित केलं। म्हणजे असं नाही की अटीतटीचा झाला सामना, अगदी जर ते 200 बनवतात तर आपण 400 बनवतात, अशा फरकाने त्यांना ऑस्ट्रेलियासारख्या संघाला हरवलं। त्यामुळे विजयी संघाचं म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन। आणि आता इथे प्रोत्साहित करूया आपण या सुपर स्ट्रायकर आणि ग्लॅडिएटरच्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना। सर, आपण म्हणालात तसं ऑस्ट्रेलियाला 8 विकेटने आपण पराभूत केलं। पहिल्या बॉलला विकेट गेली, त्यानंतर दुसरा बॉल जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी और एक विकेट के नुकसान पर रन संख्या 7, 5 गेंदें हो चुकी है। मनीषा जी इनकी अगली गेंद, और व्हाट अ शॉट, लेकिन कितनी बढ़िया फील्डिंग यहाँ पर। या सर्व महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय। ज्या प्रकारचं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते पहले ओवर के समाप्ति के बाद, रन संख्या 8, 1 विकेट के नुकसान पर। बैटर के नाम, नॉन स्ट्राइकर बैटर के नाम यहाँ पर बताइए आप। सारिका, सारिका मैडम, गुड इवनिंग, कैरी ऑन। तो स्ट्राइक पर रहेंगे, देखेंगे अब बैटर तैयार है। जैसे मैंने कहा कि जहाँ जहाँ मुंबई में टर्फ क्रिकेट होता है तो निश्चित तौर पर ये खिलाड़ी बहुत बढ़िया स्ट्रोक, जिस अंदाज से इस गेंद को खेले हैं, गेंद सीमार के बाद 4 रन।
धावसंख्या वाढती होत चाललेली आहे. लगातार 2 चौकार मायामध्ये त्यांना देखील आता या स्पर्धेचं वैशिष्ट्य माहीत पडलंय. सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धा आहे ही. आणि त्याच पद्धतीने धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न, त्या दरम्यान यष्टी चित करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी काही अजूनपर्यंत दाद दिलेले नाही. म्हणजेच नक्कीच नाबाद असेल हा खेळाडू. पुन्हा एकदा पुढे सामन्याकडे वळूया. आता धावांची गती वाढवण्याकडे जोर घेत आहेत ते ग्लॅडिएटरचे खेळाडू. स्ट्राइक पर बैटर मिनल जी बल्लेबाजी कर रहे ग्लैडिएटर टीम के लिए, और श्वेता जो नॉन स्ट्राइकर एंड पर है. पहली ओवर जहां पर गेंदबाजी जिस तरह से हुई थी, और अब सारिका जी जो कप्तान है टीम के, यहां पर गेंदबाजी के लिए तैयार. राउंड द विकेट और 9 दिया है. दौड़कर भी 1 रन आएगा तो निश्चित तौर पर डिक्लेयर है पीछे, तो 1 रन डिक्लेयर का और 9 का 1 रन, 2 रन यहां पर अर्जित किए अपने टीम के लिए. और इन 2 रनों के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोरर हमें बताएंगे. 14 रन बने हैं. दूसरा ओवर चलता हुआ. स्ट्राइक पर मीनल. अगली गेंद, इस गेंद को ऑन साइड पर खेला जब तक कि मिड ऑन पर खिलाड़ी फील्ड करे. एक अच्छा फिटनेस हम देख रहे, जिस तरह से विकेटों के बीच बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन मुकम्मल. रन संख्या 15. अच्छा स्ट्रोक पुल किया है, पावरफुल श्वेता इन्होंने, लेकिन 1 रन मुकम्मल. रन संख्या 16 इन द सेकेंड ओवर ऑफ सारिका. पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, और हवा में खेला हुआ स्ट्रोक, लेकिन जब तक कि वहां पर गेंद 4 रन के लिए बेहतरीन स्ट्रोक. महिला संघाने देखील या मॅजिक बॉलवर फायदा उचललाय तो सुपर स्ट्रायकर या संघाने, माफ करा ग्लॅडिएटरच्या. मॅजिक बॉल म्हणजेच चौकारचा फटका मारलेला आणि त्याच्या बदल्यात त्यांना बहाल केलेल्या आहेत. प्रशांत स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने बोनस अधिक चौकार म्हणजेच 8 धावा मिळाल्या या शेवटच्या चेंडूवर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजेच वाढती धावसंख्या झालेली आहे 28. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 28 धावा म्हणजे आता वाढती धावसंख्या. 14 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे आतापर्यंत. पहले ओवर में 7 रन, जिसमें से 8 रन थे, और उसके बाद अब रन संख्या 28. 20 रन आए थे दूसरे ओवर में. कमाल की बल्लेबाजी मिनल जी द्वारा. अब किरण की गेंद, लेग स्पिन किया था और अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग गौरी देशपांडे, जब तक कि वहां पर फील्ड करे. सॉरी गौरी, इस तरह से गौरी यहां पर फील्डिंग कर रहे हैं. और ये बहुत सारे ऐसे खिलाड़ी जिनके नाम में ले रहा हूं जो अच्छा क्रिकेट ओपन में अगर देखा जाए तो वुमेन्स क्रिकेट में खेलते हैं. अच्छा स्ट्रोक श्वेता जी, इन्होंने खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे. 1 रन मुकम्मल. 1 रन के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 29 के बाद अब 30. श्वेता, मिनल, सारिका आणि त्याच्यानंतर आत्ता एक नाव ऐकलं, किरण. थोडंसं एक तरी खेळाडू मला आतापर्यंत भेटला. किरण नवगिरे नावाची देखील एक महिला खेळाडू आहे भारतीय संघात. एक पहिलं नाव मिळालेलं. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर उदयास आला त्याच्यानंतर बहुतेकशा वडिलांनी आपल्या मुलाचं नाव सचिन ठेवलेलं, त्याचप्रमाणे आता हरमनप्रीत कौर, स्मृती मंदाना, आता माझ्या ते तसं थोडंसं ट्रेंड चालू आहे. महिलांकरता देखील अशी देखील नावं आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत किरण फक्त ही एकच मिळालेली आहे. किरण नवगिरे तर नाही, परंतु ती देखील आपल्या संघाकरता वैशिष्ट्यपूर्ण अशी कामगिरी करताना सामन्याकडे वळूया. राजेश, नक्कीच. आणि हे सर्व आपल्या कांदिवली पूर्व आणि कांदिवलीमधील काही आपण खेळाडू पाहतोय ज्यांचं योगदान. वड़ा शॉट, लेकिन बाहर अगर खेलेंगे तो आउट. मौका मिला किरण को.
आता बैटिंगला आलेल्या संगीता सुतार, राउंड द विकेट शिंदे, और इस गेंद को खेले हैं गली में, क्षेत्र जहां पर डिक्लेअर. संगीता मॅडम बद्दल एवढंच म्हणेन की MCA चे पंच परीक्षा ते पास झालेल्या 100 पैकी 68 मार्क्स त्यांना मिळालेत आणि जबरदस्त कामगिरी त्यांची आहे. पंच म्हणून देखील येणाऱ्या दिवसामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी पंच म्हणून ऑफिशियल्स अंपायर म्हणून आपण त्यांना पाहू आणि नक्कीच थँक्यू. या ठिकाणी प्रथमेश आंगणे आपण दिलेल्या माहितीबद्दल, ते देखील एक MCA चे आमचे जबरदस्त पंच आहेत. या स्पर्धेवर त्यांची देखील नजर आहे. गेले 3 दिवस नक्कीच एन्जॉय करतात. आणि संगीताजी तुमचं देखील हार्दिक अभिनंदन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, ऑल दी बेस्ट तुम्हाला फ्युचर करिअरसाठी. गोलंदाजी करण्यासाठी रुपाली. आता मात्र येतात बॅटर स्ट्राईकला, मिनल जबरदस्त स्ट्राईक करतात. नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला संगीता. राउंड द विकेट. आता मात्र टॅप स्टाईलने खेळलेला फटका आणि चेंडू सीमापार चौकार. और एक बहुत ही स्ट्रोक टैप स्टाइल में दबा कर बल्लेबाजी यहां पर देखने मिल रही है. बैटर जिस तरह से, और एक बेहतरीन स्ट्रोक, फुल पावरफुल, अनदर चौका. अगर बल्लेबाजी लगातार 3 गेंदे और 3 गेंदों पर 3 चौके लगाए हैं. कंसेक्यूटिव 3 बाउंड्रीज हैज बीन प्लेड बाय मीनल इन व्हाट इज 14 बॉल्स 34 पर बल्लेबाजी कर रहे हैं. आगे निकल कर आए हैं कि यहाँ पर मौका मिलेगा. 1 रन, चिकी सिंगल, और 1 रन के माध्यम से रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल 50 रन पूरे हो चुके हैं. जोरदार तालियां इस टीम के लिए. और फिर एक बार संगीता जी, इन्होंने खेला हुआ स्ट्रोक, लेकिन अच्छा बैकअप. 1 रन संख्या 51, 15 गेंदे 35 पर मिनल जी बल्लेबाजी कर रहे हैं. 15 चेंडू 35 धावांवर बॅटिंग करतायत. 225 चा स्ट्राईक रेट आपण पाहतोय. ज्या प्रकारे बॅटिंग आणि 3 ओव्हर की 4 ओव्हर, जोरदार टाळ्या होत्या. गुड बॅटिंग. 16 बॉल्स 35 नॉट आउट. डीजे उत्कृष्ट समालोचन करताना यावर्षी प्रथमच राजेश कुळे या स्पर्धेमध्ये समालोचन करताना, त्यामुळे मी थोडंसं तुम्हाला मागील वर्षाचं थोडीशी माहिती देतो. जे हे दोन्ही महिला संघ आहेत, ज्या पद्धतीने ते उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहेत, त्या पद्धतीने अतिशय त्यांच्यामध्ये काही उत्कृष्ट डान्सर देखील आहेत. म्हणजे मागीलच वर्षी त्यापैकी एका खेळाडूचा वाढदिवस देखील इथे साजरा करण्यात आला आणि त्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी आमच्याकडे डिमांड केली की आम्हाला डीजेवर नाचायचं, आणि त्यावेळी डीजेवर गाणी लावून त्यांनी उत्कृष्ट असे डान्स देखील इथे करत होते. अतिशय मजा करत असतात ते या स्पर्धेमध्ये येऊन. त्यामुळे नक्कीच आपल्याला आता हा सामना झाल्यानंतर पाहूया आधी कोणता संघ विजयी होतो, आणि त्यानंतर आपल्याला नक्कीच या दोन्ही संघांकडून डान्स देखील पाहायला मिळेल. नक्कीच धन्यवाद. 52 धावांची गरज आहे सुपर स्ट्रायकर्स या संघाला जिंकण्यासाठी. ग्लॅडिएटर्स विरुद्ध सुपर स्ट्रायकर्सचा प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय.
पर है, स्ट्राइक पर मुस्कान, तो निश्चित तौर पर अच्छा मैच बनेगा और बड़ी संभावना है इस मैच में सभी दर्शकों को एक अच्छा एंटरटेनमेंट देखने मिले। 51 रन बनाए थे जब टॉस जीता था सुपर स्ट्राइकर ने गेंदबाजी करने का निर्णय लिया था। 15 गेंदे 35 रन बनाए थे। नक्कीच राजेश, धावसंख्या देखील अतिशय चांगली आहे। 51 म्हणजे 4 षटकांमध्ये 52 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक षटकामागे 13 धावांची, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एखादा चौकार षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल। अतिशय अटीतटीचा होणार आहे हा सामना, परंतु यावेळी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहे। त्या दरम्यान नोच्या मार्फत अतिरिक्त अशी 1 धाव आणि डिक्लेअरच्या क्षेत्रातील 1 धाव, म्हणजे 2 धावांची भर पडलेली आहे। और एक अच्छा स्ट्रोक, लेकिन जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे 1 रन। संगीता जी वहां पर थे और गुवरी जी जो नॉन स्ट्राइक पर अब मुस्कान। रन संख्या स्कोर देखकर जिस तरह से रन बन रहे हैं, और अच्छा स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, देखिए कॉल देखिए कमाल का था। टिपिकल लाइक अ सचिन तेंदुलकर स्ट्रेट ड्राइव, बहुत ही बढ़िया फेस ऑफ द बैट, कमाल का था, स्ट्रेट टू दी, बिल्कुल जो नॉन स्ट्राइक इन पर जहां पर स्टंप लगा उनके बगल में स्टॉप किया था रोशनी ने। क्रिकेटिंग स्ट्रोक नजर आ रहे, क्लासिक ड्राइव था। अब बैकफुट पर चले गए हैं, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करेंगे, अच्छी फील्डिंग। अरुणा जी यांनी बॉल फील्ड केला होता। व्हाट अ शॉट, 6 धावा, षटकार, इट्स अ बिग वन, व्हाट अ स्ट्राइक बाय मुस्कान। फिटनेस आणि आपण पाहतोय ज्या पद्धतीने ते खेळ करत आहेत, एखाद्या युवा तरुणाला आणि प्रत्येकाला लाजवेल असं आपण पाहतोय। ह्या खेळाचं एक वेगळं आपण क्रिकेट पाहतोय आणि ज्या प्रकारचं आता श्वेता जी आलेले आहेत। नक्कीच राजेश, आणि आम्ही त्याच्यासाठी या सामन्याचं आयोजन देखील करतो, कारण येथे मुंबई महाराष्ट्रातून अनेक असे लांब लांबून रन संख्या 12 बन चुकी है और मुस्कान को पता है, कॉन्फिडेंस है कि यहाँ से भी इस मैच को हम जीत सकते हैं। और अब नए बल्लेबाज यहाँ पर बैटर आएंगे जिन पर निगाह रहेगी, क्योंकि जिस तरह से मुस्कान बल्लेबाजी कर रहे हैं, 12 रन बने हैं और हर एक ओवर में अगर 12.5 का औसत 13 का तैयार होगा तो निश्चित तौर पर मौका बनने की बड़ी संभावना है, क्योंकि 4 ओवर का मुकाबला 24 गेंदे और जीतने के लिए 52 रन बनाने हैं। लगभग हर एक गेंद पर आपको जिस तरह से ओवर में 13 रन बनाने हैं। और गेंदबाजी के लिए अब किरण देखेंगे, नहीं किरण नहीं, मनीषा रनर घेतलेला आहे मनीषा पोंडा। मनीषा पोंडा आता स्ट्राइकवर। या मनीषा पोंडा मॅडम बद्दल जरा थोडंसं सांगू इच्छितो। ज्याप्रमाणे इथे आपण 2 दिवस इथे अल्पोपहाराची व्यवस्था होती जी महिलांकडून होती, महिलांना प्रोत्साहित करण्याकरता आम्ही येथे हे अल्पोपहाराचं आयोजन केलेलं। त्याचप्रमाणे या मनीषा पोंडा मॅडम यांचे देखील ठाकूर विलेज परिसरात मद्रास कॅफेच्या बाजूला दी बर्गर वर्ल्ड नावाचं असं शॉप आहे। म्हणजे जर आज तुम्ही वडापाव इकडे अंडापाव वगैरे खाऊन थकला असाल तर नक्कीच उद्या तिकडे जाऊन बर्गरचा आनंद घेऊ शकता। द बर्गर वर्ल्ड
मद्रास कॅफेच्या बाजूला त्यांचे ओनर मनीषा पोंडा स्ट्राईकवर. बर्गर वर्ल्ड, पण तुम्ही लवकर बाद झालात. तरी पण पुन्हा एकदा मी सर्व इथे प्रेक्षक वर्गांना सांगू इच्छितो, मनीषा पोंडा मॅडम यांचं ठाकूर विलेज या परिसरात मद्रास कॅफेच्या बाजूला द बर्गर वर्ल्ड असं शॉप आहे, जिकडे तुम्ही जाऊन कधीही बर्गर खाऊन आनंद घेऊ शकता. त्याचा सामन्याकडे वळूया. मामा कामाला गेले. मामा कामाला. किरणजी यांच्यासाठी पुढचा चेंडू. श्वेताजी इनकी अगली गेंद. अच्छा स्ट्रोक स्ट्रेट टू दी बॉलर. जिस तरह से खेला हुआ स्ट्रोक था, 1 रन मुकम्मल. अच्छी गेंदबाजी. और यहाँ पर निश्चित तौर पर अब मैजिक बॉल जो थी, दोन्ही चेंडू देखील स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने होते दोन्ही, आणि कडक असे मारलेले दोन्ही फटके, परंतु चौकार मिळवण्यात त्यांना यश मिळालं नाही. परंतु आता हा मॅजिक बॉलचा चेंडू असेल ना, झाला मॅजिक बॉलवर 2 आल्या, माफ करा मलाच थोडासा लेट झाला. संघाची वाढती धावसंख्या. तुषार पंचांकडून हा डेड बॉल घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन यावेळी मात्र अतिरिक्त अशी 1 धाव मिळालेली आहे व्हाईटच्या मार्फत. संघाची वाढती धावसंख्या 15 धावा. तिसरं षटक आणि 2 चेंडू आणि 16 धावा, म्हणजे आता नक्कीच वर्चस्व आहे ते ग्लॅडिएटर या संघाचं, कारण त्यांना प्रत्येक षटकामागे जिंकण्यामागे सुपर स्ट्रायकर या संघाला गरज होती ती 52 धावांची, म्हणजे प्रत्येक षटकामागे 13 धावांची आवश्यकता होती. परंतु 2 षटकं झाल्यानंतर देखील 16 धावा होत्या, परंतु त्या दरम्यान उत्कृष्ट असा चौकार मिळालेला आहे संघाची. तुषार यांनी म्हणजेच वाढती धावसंख्या 21 धावा. तिसरं षटक आणि 2 चेंडूंचा खेळ अद्याप झालेला आहे. नक्कीच दोन्ही खेळाडूंची प्रशंसा करावी लागेल. अतिशय उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. मी समजून देखील गेलो की चौकाराच आहे, आपण ऐन मोक्याच्या क्षणी तिकडे क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलं तिकडे, परंतु त्या दरम्यान त्रिफळाचीत झालेली आहे. और अगला मुकाबला यहाँ पर अब शुरू होने जा रहा है. इसके बाद जो ओपन हाफ का होगा, रॉयल मराठा बनाम अविनाश मुकेश रॉयल. दोनों टीम के कप्तान अब प्रेजेंटेशन बॉक्स में तैयार रहे, जहां पर चेतन जी रहेंगे. रॉयल मराठा आणि अविनाश मुकेश रॉयल दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती आहे, तयार रहा. अगली गेंद मैक्सिमम स्ट्राइक देना होगा मुस्कान को, तो मौका बनेगा, क्योंकि जिस तरह से दिसत आहे मायावती राजेश.
कारण त्यांना जिंकण्याकरता माझ्या मते प्रत्येक चेंडूवर चौकाराची गरज आहे. त्याप्रमाणे आता त्यांनी अविनाश मुकेश रॉयल या दोन्ही संघाच्या कॅप्टननी लवकरात लवकर टॉस साठी तयार यायचं आहे, कारण रॉयल मराठा संघ 5 वाजल्यापासून इथे उपस्थित आहे. अविनाश मुकेश रॉयल आम्ही मगापासून जवळपास अर्धा तास पाऊण तास झाला कॉल करतोय आम्ही वारंवार आपणास. त्वरित आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. अविनाश मुकेश रॉयल, रॉयल मराठा आणि अविनाश मुकेश रॉयल दोन्ही संघांना विनंती करतोय टॉस साठी तयार राहायचं आहे. डिक्लेअर मध्ये 1 रन. चार बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे, 4 षटकारांची गरज आहे. 4 गेंदेवर 24 रन की जरूरत इस मैच को जीतने के लिए सुपर स्ट्राइकर्स के लिए. सुपर स्ट्राइकर्स बनाम मैं देखा ग्लैडिएटर्स. कमाल की बल्लेबाजी मुस्कान द्वारी. इस तरह से मुस्कान ने ओह व्हाट अ शॉट, क्रैकिंग. 4 रन. चलो अविनाश मुकेश रॉयल टॉस साठी लवकरात लवकर चला. 3 बॉल बाकी आहे. रॉयल मराठा संघ तयार आहे. अविनाश मुकेश रॉयल आपण देखील तयार राहा. आडव्या बॅटने मारलेला फटका हा देखील चेंडू सीमा. असा यापुढील होणारा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार येथे व्यासपीठावर उपस्थित आणि आता नाणेफेक होणार आहे. वर्ष 12वे आणि प्रशांत चषक 2023 असं नाणेफेकीचा कौल करायचा आहे तुम्हाला. प्रशांत चषक कौल केलेला आहे. अविनाश मुकेश रॉयल या संघाने प्रशांत चषक कौल देऊन नाणेफेक जिंकलेली आणि लगेच त्यांनी आपला निर्णय देखील कळवलेला आहे. आता काही वेगळं सांगायची गरजच नाही, कारण की प्रत्येक संघ त्याच पावलावर पाऊल टाकताना प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो अविनाश मुकेश रॉयल या संघाने यापुढील होणारा सामना असेल त्यांचा. त्या दरम्यान आता जो चालू